पेठवडगाव परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत. हातकणंगले तालुक्यातील भादोले पेठवडगाव परिसर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी 24 वर्षीय युवक ओमकार प्रकाश मदने याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भादोले येथील फोटोग्राफी व्यवसाय करणाऱ्या ओमकार मदने याने पीडिता अल्पवयीन असल्याचं माहीत असतानाही तिला पैशांचं आमिष दाखवलं. त्यानंतर लाटवडे रोडवरील उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्या जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. ही घटना ऑगस्ट ते सप्टेंबर 2025 या कालावधीत घडल्याचं तपासात समोर आलं. पीडित मुलगी अत्यंत गरीब परिस्थितीत असल्याने सुरुवातीला या घटनेची तक्रार दाखल होऊ शकली नव्हती. मात्र नंतर तिच्या प्रकृतीस त्रास होऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडिताला उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्या तक्रारीवरून वडगाव पोलिसांनी आरोपी ओमकार मदने याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव पोलीस करत आहेत. KK न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.